Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question, scope of service. In last lecture, we will discuss classification of service. Classification मध्ये आपण बरेच टाइप्स बघितलेले आहेत. So, एकदा recall करू and then we will start. Classification of service मध्ये आपण काय लर्न केलं होतं? On the basis of end users, so business to business, end users, industrial end users, on the basis of degree of tangibility. त्यामध्ये आपण हाय tangibility लर्न केलं, सर्व्हिस लिंक टू टँजिबल गुड्स, देन हायली इंटँजिबल. देन थर्ड क्लासिफिकेशन मध्ये आपण पीपल बेस्ड सर्व्हिसेस लर्न केल्या, देन हाय कॉन्टॅक्ट अँड लो कॉन्टॅक्ट, राईट. देन एक्सपर्टाइज मध्ये हाय प्रोफेशनल एक्सपर्टाइज जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ज्यांच्यासाठी प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन मस्ट आहे, त्यामध्ये हाय प्रोफेशनल सर्व्हिसेस लर्न केले आपण. अँड नॉन प्रोफेशनल सर्व्हिसेस मध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कोणत्याही स्पेसिफिक क्वालिफिकेशनची गरज नाहीये, असे पर्सन सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. सो दिस इज कॉल्ड द नॉन प्रोफेशनल सर्व्हिसेस, राईट. अँड ओरिएंटेशन टुवर्ड प्रॉफिट्स, यामध्ये कमर्शियल अँड नॉन कमर्शियल असे दोन टाइप्स लर्न केले. अँड बाय द लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, सर्व्हिस कुठे डिलिव्हर होते आणि आपण ती कशी कंझ्युम करायची आहे, बाय करायची आहे, या बेसवरती आपण लास्ट टाइप बघितला, बाय द लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ द सर्व्हिस डिलिव्हरी, राईट. सो आज आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत, स्कोप ऑफ सर्व्हिसेस. सो स्कोप ऑफ सर्व्हिसेस किंवा स्कोपचा कोणताही क्वेश्चन असेल तर एक लक्षात ठेवा, यामध्ये येणाऱ्या पॉइंटचं फक्त मिनिंग आपल्याला क्लिअर करावं लागतं स्कोपच्या क्वेश्चन मध्ये. सो नाव वी स्टार्ट स्कोप ऑफ सर्व्हिसेस. द स्कोप ऑफ सर्व्हिस सेक्टर इज क्वाइट लार्ज. जे सर्व्हिस सेक्टर हे लिमिटेड आहेत का? नाही, तर कसे आहेत तर लार्ज आहेत. सो द स्कोप ऑफ सर्व्हिस सेक्टर इज क्वाइट लार्ज. It covers a wide range of activity from the most sophisticated in the field of information technology to simple service pursued with the informal sector workers. यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत की ज्या सेक्टरचं एक्सपेक्टेशन किंवा इंटेन्शन आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन and then make a profit. This is called the service sector. So vegetable seller, hawkers, आणि आपण बरेच सांगू शकतो की यामध्ये एज्युकेशन आहे, हॉस्पिटल आहे, देन काही प्रोफेशनल आहेत, काही नॉन प्रोफेशनल आहेत, असे एरियाज सर्व्हिस सेक्टर मध्ये इन्क्लूड होतात. That is why the scope of service sector is very wide or very large. So the following activity can be considered to form part of this service sector. So beauty care services. Beauty care services are those services that offer service for beauty enhancement. आता आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याची सर्व्हिस ही काय असणार आहे. एज्युकेशन जर असेल तर एज्युकेशन स्प्रेड करणं, प्रोव्हाइड एज्युकेशन असतं, हे इंटेन्शन असेल. सो फर्स्ट पॉइंट आहे ब्युटी केअर सर्व्हिसेस. म्हणजेच काय, द पर्पज ऑफ ब्युटी केअर सर्व्हिसेस इज टू एनहान्समेंट ऑफ ब्युटी. म्हणजे ब्युटी काय करणे तर एनहान्स करणे, हे या सर्व्हिस सेक्टरचं इंटेन्शन असेल. सो दिस सर्व्हिस आर मोस्टली लाईकली ऑफर्ड बाय द कॉस्मॅटिक अँड सर्जरी क्लिनिक, द बार्बर शॉप, फेशियल सेंटर अँड लाईक दॅट, राईट. सो म्हणजे यामध्ये वेगळं काही असं सांगायला नको, जिथे ब्युटी इनहान्स केली जाऊ शकते अशा सर्व्हिस सेक्टरना ब्युटी केअर सर्व्हिसेस आपण असं म्हणू शकतो. Then second point, communication services. Communication services are very much evident today. These services include the use of telephone, cell phone, computer and the internet, fax machine, telegraph, post office, newspaper, radio, magazine, television and other communication medias. मग कम्युनिकेशन सर्व्हिस सेक्टरचे इंटेन्शन काय आहे? टू स्प्रेड मेसेजेस, राईट. सो ह्या सर्व्हिस सेक्टर मधून आपण वेगवेगळे मेसेजेस, वेगवेगळ्या न्यूज, वेगवेगळे ऍड काय करतो तर स्प्रेड करतो. सो दिस इज कॉल्ड द कम्युनिकेशन सर्व्हिस सेक्टर. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट, पॉइंट नंबर 2. Yes, ma'am. Yes.
Then education. So education is among the basic need of society. The reason why there are the lots of growing number of school that offer educational services in preschool, in elementary, the secondary, and in the college level. They all serve the need of society in the field of education. सो एज्युकेशन सर्व्हिस सेक्टर काय करतं तर एज्युकेशन स्प्रेड करेल. मग ते एकाच लेवलला स्प्रेड केलं जातं का हो? नाही. तर प्रायमरी असेल, देन प्री प्रायमरी असेल, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, कॉलेज असेल, ओके, हायर एज्युकेशन असेल, अशा वेगवेगळ्या लेवलवरती काय केले जातात, एज्युकेशनल सर्व्हिसेस ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो म्हणून काय सांगितलं जातं, द एज्युकेशन इज अमंग ऑन द बेसिक नीड ऑफ सोसायटी. सध्या मॉडर्न डेज मध्ये आपण नक्कीच म्हणू शकतो की एज्युकेशन ही काय आहे तर सोसायटीची नीड आहे. म्हणून एज्युकेशनल सर्व्हिस सेक्टर प्रोव्हाइड all types of services at a different level or different stage. वेगवेगळ्या स्टेज वरती सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. अँड ऑल टाइप्स ऑफ स्टुडंट म्हणजे स्टुडंटची कॅटेगरी सगळी आहे यामध्ये. मग यामध्ये चिल्ड्रन पासून एल्डर पर्यंत ओके सगळे पर्सन इन्क्लूड होऊ शकतात. फूड सर्व्हिसेस. आता फूड सर्व्हिसेस म्हणजे हॉटेलिंग असेल, तर इथे काय केलं जाणार आहे, हे जे सर्व्हिस सेक्टर आहेत हे फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. सो इट इन्व्हॉल्व द सर्व्हिस ऑफर्ड बाय द फास्ट फूड चेन, रेस्टॉरंट अँड स्टोर विच ऑफर फूड ऑर स्नॅक. म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फूड काय केले जातात तर ऑफर केले जातात, तुम्हाला सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. देन हेल्थकेअर. Healthcare and medical services are services that are concerned for the public health. आता हेल्थ केअर म्हणजेच काय तर हेल्थशी रिलेटेड असणार आहे आणि हेल्थची सर्व्हिसेस इथे प्रोव्हाइड केली जाईल. Then these are the services that are offered by the hospital, clinic, nursing home, maternity home, health insurance companies and so on. ओके, सो अशा वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या मीडियाज मधून, वेगवेगळ्या फॅक्टर्स मधून काय केले जातात तर ह्या हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 4, पॉइंट नंबर 5. Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. सिंपल थिंग, त्यामध्ये हार्ड असं काही नाहीये. Yes, ma'am. कोणत्या टाइप्स मध्ये कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात हेच फक्त तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये रिक्वायर असते. Then household. Household service include the service such as the household repair or maintenance. म्हणजे आता इथे रिपेअर्स करणारे सुद्धा रिपेअर्स मेंटेनन्स हे सुद्धा काय आहे, दिस इज द पार्ट ऑफ सर्व्हिसेस. मग यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेली आहे. दिस इन्क्लूड द सर्व्हिस ऑफर्ड बाय द अप्लायन्स रिपेअर शॉप, देन सेव्हरल इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर, हाऊस पेंटर एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे जिथे रिपेअर मेंटेनन्स पासून ओव्हरऑल थिंग काय असणार आहे सर्व्हिसेस मध्ये इन्क्लूड्स असणार आहेत, इलेक्ट्रिशियन पासून कारपेंटर पर्यंत. सो दिस इज कॉल्ड द हाऊसहोल्ड सर्व्हिसेस. अँड लास्ट पॉइंट इज द लीगल. So legal services are those services that are most likely provided by the lawyer of the law firm. म्हणजे जिथे रूल रेग्युलेशन स्ट्रिक्टली फॉलो करून ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेसला लीगल सर्व्हिसेस असं आपण म्हणू शकतो. सो दीज सर्व्हिसेस इन्क्लूड्स द प्रिपरेशन ऑफ लीगल डॉक्युमेंट. म्हणजे ज्या काही डॉक्युमेंटरी आहेत त्या प्रिपेअर करायच्या आहेत बट त्या लीगल असल्या पाहिजेत. So just think like the power of attorney, contract, court legislation, legal construction and many other. म्हणजे ज्या लीगल ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे जिथे आपण स्ट्रिक्टली सगळे रूल्स रेग्युलेशन बाय लॉ ने दिलेले फॉलो करतो आणि सर्व्हिसेस अक्वायर करतो, अशा सर्व्हिसेसना आपण लीगल सर्व्हिसेस असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. yes, ma'am. Yes, ma'am. कोणते पॉइंट बघितले बघा. फर्स्ट बघितला पण ब्युटी केअर, ज्यामध्ये ब्युटी इन्हान्स केली जाते. कम्युनिकेशन मध्ये हियर वी यूज व्हेरियस मीडिया टू प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन लाईक न्यूजपेपर, टेलिव्हिजन, मॅगझिन एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, जिथे आपण कम्युनिकेशन स्प्रेड करतो. देन एज्युकेशन,
educational service sector provide education to the society at a different stage or different level. मग यामध्ये प्रायमरी, प्री प्रायमरी, सेकंडरी, हायर एक्सेट्रा. फूड सर्व्हिसेस प्रोव्हाइड फूड फॅसिलिटी टू दी कस्टमर. मग वेगवेगळे फूड चेन आहेत, रेस्टॉरंट आहेत, त्यामधून आपण फूड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. हेल्थ केअर मध्ये काय केलं जातं? हेल्थ केअर सर्व्हिस सेंटर प्रोव्हाइड पब्लिक हेल्थ, ओके, फॉर पब्लिक हेल्थ. सो हेल्थ केअर मध्ये मग हॉस्पिटल असेल, क्लिनिक असेल, नर्सिंग होम असेल, मॅटर्निटी होम असेल, हेल्थ इन्शुरन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. हाऊस होल्ड मध्ये मग रिपेअर मेंटेनन्स पासून सगळ्या गोष्टी येतील. दीज आर ऑल्सो इन्क्लूड इन सर्व्हिस सेक्टर. सो रिपेअर शॉप्स, सेव्हरल इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर एक्सेट्रा. अँड लिगल सर्व्हिसेस मध्ये हिअर वी फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन बाय लॉ. जे लॉचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत हे फॉलो करून हिअर वी प्रोव्हाइड legal services to the customer, preparation of legal document, power of attorney, then court legislature, contract, whatever. हे सगळं आपण स्कोप मध्ये बघू शकतो. होप्स तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सो एक मिनिट. सो स्क्रीन दिसतीये तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो आता आपण हा क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट, सर्व्हिस कस्टमर एक्सपेक्टेशन. व्हॉट इज मीन बाय कस्टमर एक्सपेक्टेशन अँड इट्स फॅक्टर. सो कस्टमर एक्सपेक्ट सर्टन लेवल ऑफ सर्व्हिस फ्रॉम द सर्व्हिस प्रोव्हायडर्स. म्हणजे आपण कोणत्याही सर्व्हिसेस जेव्हा ऍक्वायर करतो किंवा त्या कंझ्युम करतो त्यावेळी आपले काही ना काहीतरी एक्सपेक्टेशन असतात बघा सर्व्हिस कंझ्युम करताना. सो ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल, व्हॉट इज मीन बाय एक्सपेक्टेशन. आपण एक्सपेक्टेशन मध्ये काय कन्सिडर करतो किंवा कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो. सो दिस इज द कस्टमर एक्सपेक्टेशन अँड इट्स इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर. सो कस्टमर एक्सपेक्ट सर्टन लेवल ऑफ सर्व्हिस फ्रॉम द सर्व्हिस प्रोव्हायडर. Such a level of the expectation different from customer to customer depending upon his purchasing power, social status, personal factor, nature of service, past experience and so on. जसं की सांगू शकतो आपण कोणतीही सर्व्हिस परचेस करताना आपल्या काही ना काहीतरी एक्सपेक्टेशन असतात. मग ह्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर. फर्स्ट थिंग इट्स बेस्ड ऑन कंझ्युमर टू कंझ्युमर. कंझ्युमर वरती डिपेंड्स असेल बिकॉज टाइप्स ऑफ कंझ्युमर, क्लास ऑफ कंझ्युमर हे डिफरंट आहे. एक मिनिट. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. मुस्कान, आपके यहाँ पे नेटवर्क इश्यू होगा. मेरे यहाँ से तो क्लियर है सब. सो चेक करो एक बार मुस्कान. ओके. सो कंझ्युमर एक्सपेक्टेशन इज डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर. सो फॅक्टर कोणते आहेत हे लक्षात ठेवा. फर्स्ट इज द सोशल स्टेटस. आपलं स्टेटस कोणतं आहे यावरून आपल्या एक्सपेक्टेशन ह्या डिपेंड करतो. पर्सनल फॅक्टर, देन नेचर ऑफ सर्व्हिसेस, पास्ट एक्सपिरियन्स अँड सो ऑन. परचेसिंग पॉवर, आपण एखादी सर्व्हिसेस परचेस करताना आपण किती पे करू शकतो याच्यावरती सुद्धा आपल्या एक्सपेक्टेशन ह्या डिपेंड्स असणार आहे. सो कस्टमर एक्सपेक्टेशन आर बिलीव्ह अबाउट सर्व्हिस डिलिव्हरी दॅट सर्व ॲज द स्टँडर्ड अगेन्स्ट which service perform is judged. So consumer compare the perception of performance with this standard. So consumer perception and company's performance is equal to customer expectation. हा जो फॉर्म्युला इथे दिलेला आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा. कस्टमर एक्सपेक्टेशन प्लस सर्व्हिस परफॉर्मन्स इज इक्वल टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आपल्याला माहित नसतं बघा बऱ्याच वेळी की अरे कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे. कस्टमर एक्सपेक्टेशन प्लस सर्व्हिस परफॉर्मन्स और कंपनी परफॉर्मन्स. कंपनी ज्या परफॉर्म करते त्यावरून आपल्या एक्सपेक्टेशन त्या फुलफिल करतायत का
याच्यावरून आपलं सॅटिस्फॅक्शन हे डिपेंड करतं. The quality of customer service is determined by the ability of the service provider to meet customer expectation. So the service providers may have the greatest service team, but his customer perceived the need are not being met, the service reputation suffered. So आता मी एक काही क्वेश्चन विचारते या फॉर्म्युलावरून, कारण ते रिपीट होतात. सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा मी काय सांगते. Customer expectation is high as compared to company performance. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल की कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन असेल की कस्टमर डिलाइट असेल. माझा क्वेश्चन लक्षात आला का मी काय विचारतेय. कस्टमर एक्सपेक्टेशन इज हाय as compared to company's performance is equal to customer satisfaction or customer dissatisfaction or customer delight. Customer satisfaction. No. Customer expectation म्हणजे जास्त होत्या. म्हणजे इथे आपण एक फॉर्म्युला तयार करू. कस्टमर एक्सपेक्टेशन ह्या माझ्या जास्त आहेत आणि त्याच्यापेक्षा कंपनीचा परफॉर्मन्स हा कमी आहे. मग मी सॅटिस्फाय असो की डिससॅटिस्फाय असणार की हाय सॅटिस्फाय असेल. डिससॅटिस्फॅक्शन. व्हेरी गुड. सो हे जे फॉर्म्युला आहेत ना हे चेंज करून विचारले जातात. एक यामध्ये असेल कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा, सेकंड असेल कस्टमर डिससॅटिस्फॅक्शनचा अँड थर्ड असेल कस्टमर डिलाइट. डिलाइट म्हणजे काय. कस्टमर एक्सपेक्टेशन इज लेस बट कंपनी परफॉर्मन्स इज हाय इज इक्वल टू कस्टमर डिलाइट. म्हणजे आपण एक्सपेक्ट थोडंसं केलं होतं पण कंपनीने खूप छान पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स हा दिलेला आहे. दिस इज कॉल्ड कस्टमर डिलाइट. कस्टमर डिलाइट म्हणतो आपण त्याला. 3 कॉन्सेप्ट लक्षात आल्या. फर्स्ट जो तुमच्या समोर आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा, जिथे सगळ्या गोष्टी इक्वल आहेत. तुम्ही जेवढं एक्सपेक्ट केलेलं आहे तेवढंच तुम्हाला मिळालेलं आहे, त्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणतो. तुम्ही एक्सपेक्ट केलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी प्रोव्हाइड होतं, त्याला डिससॅटिस्फाय म्हणतो आपण. आणि तुम्ही एक्सपेक्ट केलेलं आहे त्याच्यापेक्षा हाय परफॉर्मन्स जेव्हा कंपनी देते, दिस इज कॉल्ड द डिलाइट. इज इट क्लिअर 3 कॉन्सेप्ट? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. सो पुढे जाऊ आपण. Factor influencing customer expectation of services. First is a personal need. The physical, mental or social state or condition in which a person is affect his expectation about the desired level, desired services. म्हणजे कोणत्याही एक्सपेक्टेशन ठेवण्याच्या आधी तुमची नीड काय आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, राईट. सो पर्सनल नीड. मग पर्सनल नीड मध्ये काय सांगितलेलं आहे. द फिजिकल, मेंटल और सोशल स्टेट और कंडिशन इन विच अ पर्सन इज अफेक्ट हिज एक्सपेक्टेशन अबाउट द डिझायर्ड सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, जर पर्सनल नीड माझी थोडीशी स्मॉल असेल, म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन तिथे हाय असणार आहेत का. सिंपल एक मला पेन परचेस करायचं आहे, तर माझ्या एक्सपेक्टेशन खूप हाय नसणार आहेत की माझी जी नीड आहे ही इझिली फुलफिल झाली पाहिजे किंवा कम्प्लीट झाली पाहिजे. मग यामध्ये आपण क्लास ऑफ कस्टमर कन्सिडर करू शकतो की इथे रिच क्लासचा जर कस्टमर असेल तर तो थोडा हाय एक्सपेक्ट करेल. पुअर क्लासचा असेल तर तो काय करेल, रिझनेबल एक्सपेक्ट करेल. That means factor influencing customer expectation. So this is the personal need. For example, a person who has gone a cinema theater. मग इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तर तो तिथे काय हंग्री आहे. मग काहींचे एक्सपेक्टेशन काय असतात, जस्ट मूवी बघितली ओके सो आय एम सॅटिस्फाय. काही कस्टमर काय करतील तर आणखी काही एक्सपेक्ट करतील की तिथे फूड फॅसिलिटी सुद्धा असावी किंवा क्लीननेसला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, अदर आणखी एसी ला इम्पॉर्टन्स दिलं जातं, व्हॉट एव्हर इट मे बी.
So this is the personal need. So personal need is directly influence on customer expectation. Is it clear? First point. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Then second point is information search. When customer are interested in purchasing service, they are likely to seek information from several different sources. म्हणजे बेसिक गोष्ट आहे की आपल्याला एखादी वस्तू परचेस करायची आहे ना, आपण डिरेक्टली जातो का? नाही. तर त्याच्याशी रिलेटेड फर्स्ट थिंग वी कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट सोर्सेस. मग फॉर एक्झाम्पल काय घेऊ आपण, एखादी एक्झाम्पल की तुम्हाला मोबाईल परचेस करायचा आहे. मग असंच नाही, आज मला मोबाईल परचेस करायचंय, आपण शॉपमध्ये गेलो आणि मोबाईल परचेस केला, असं होतं का हो कधी? नाही. सो मोबाईल जर परचेस करायचं असेल तर तुम्ही काय बेसिक सर्च कराल सांगा बरं? मोबाईल त्याची परचेस प्राइस आणि राईट. त्याची आपण प्राइस, फीचर्स चेक करू. देन आणखी काय चेक करू आपण? ब्रँड. सांगा बरं. नुपूर, तू काय चेक करशील? मी चेक करेन, माझी फ्रेंड येणार असेल तर मी मोबाईल परचेस करेन. सांगा बरं आणखी काय चेक कराल? फर्स्ट फीचर बघीन. हा, फीचर चेक करा. पहिली गोष्ट की तुम्ही किती पे करू शकता, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन सर्च करा. राईट. तुमचं बजेट किती आहे याच्यावरती इन्फॉर्मेशन सर्चिंग पण राहील. म्हणजे मला सपोज 15,000 चा मोबाईल परचेस करू शकते. आय कॅन अफोर्ड ओनली 15,000 रुपीज ऑन मोबाईल परचेसिंग. सो मी ऍपलचे व्हर्जन चेक करेन का हो? नाही. तर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे सॅमसंग आहे किंवा MI चे जे आहेत याच्याशी रिलेटेड मी काय करेन, इन्फॉर्मेशन सर्च करेन. सिम्पल थिंग. सो लेटेस्ट ट्रेंड काय आहे, मग त्यामध्ये काही ऍडव्हान्स फीचर आहेत का, व्हॉट एव्हर. सो अशी इन्फॉर्मेशन सर्च करणे म्हणजेच काय असणार आहे, दिस इज रिलेटेड टू द कस्टमर एक्सपेक्टेशन. आणि जर आपल्या एक्सपेक्टेशन नुसार आपलं जे प्रोडक्ट फुलफिल करत असेल, वी कॅन इझिली परचेस such टाइप्स ऑफ प्रोडक्ट. बट बेसिक थिंग वी प्रेफर रिझनेबल प्राइस, देन बेटर क्वालिटी अँड सम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन अवर प्रोडक्ट. ओके, जे आपण आता एक्झाम्पल घेतलेलं त्याच्याशी रिलेटेड. Is it clear first and two? Yes, ma'am. Okay. आता इथे त्याने एक्झाम्पल सांगितलेले की तुम्ही इन्फॉर्मेशन कशी सर्च कराल. दे मे कॉल अ स्टोर, ask your friend or track advertisement to find the needed service at the lower price. They may also receive service information by hearing unsolicited comments from the colleague about the service that was performed well. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळी सवय असते की आपले फ्रेंड कोण आहेत त्यांना आपण, काहींना तर अशी सवय असते की वस्तू परचेस करायच्या आधी सगळ्यांना माहित असते, है ना. सो आपले फ्रेंड कोण आहेत, कलिग कोण आहेत, फॅमिली कोण आहे, याच्याशी रिलेटेड आपण सगळ्यांशी डिस्कस करून इन्फॉर्मेशन सर्च करतो आणि मग वस्तू परचेस करतो. सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. Explicit service promises. Explicit service promise are personal and non-personal statement about the service made by the organization to customer. The statement are personal when they are communicated by the salespeople or service personnel. They are non-personal when they come from advertising, brochure and other written publication. Explicit service promises influence both the level of desired service and expected service. म्हणजे लक्षात आलं का बघा. आता इथे काय सांगायचं आहे, फॉर एक्झाम्पल जसं आता आपण आताच एक्झाम्पल कंटिन्यू करू. मोबाईल आपल्याला परचेस करायचा आहे. सो मला मोबाईल ऍपलचाच परचेस करायचा आहे. मी काय केली, फर्स्ट थिंग एक्सप्लिसिट सर्व्हिस प्रॉमिसेस. सो फर्स्ट थिंग वी प्रेफर
पर्सनल प्रॉमिसेस, म्हणजे मी जो सेल्स पर्सन आहे ना, सेल्स पीपल आहे, त्याला कन्वे केलं की मला ऍपलचा मोबाईल परचेस करायचा आहे, तुमच्याकडे अवेलेबल होणार आहे का? नसेल तर तुम्ही तो अवेलेबल कराल का? दिस इज कॉल्ड द पर्सनल सर्व्हिसेस म्हणतो आपण त्याला. इथे स्पेशली मेन्शन केलेलं आहे बघा. हिअर द स्टेटमेंट आर पर्सनल when they are communicated by the sales people or service personnel. पर्सनल म्हणजे लक्षात आलं का? आणि नॉन पर्सनल म्हणजे काय? आपण डिरेक्टली काय केलेलं आहे, एखाद्या स्टोअरला व्हिजिट केली विथ द हेल्प ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट ब्राउचर और अदर रिटर्न डॉक्युमेंट, म्हणजे एखाद्या ऍडव्हर्टायझिंग वरून आपल्या लक्षात आलं किंवा ब्राउचर वरून लक्षात आलं की ओके, ह्या स्टोअर मध्ये अशा टाइपचे मोबाईल अवेलेबल आहेत. सो आपण वी कॅन इझिली परचेस सच अ टाइप्स ऑफ प्रोडक्ट विदाउट कम्युनिकेटिंग सेल्स पीपल. म्हणजे सेल्स पीपलना डायरेक्ट कम्युनिकेट नाही झालेलो आहोत. सो आपल्याला इन्फो कशामधून मिळालेली आहे? ऍडव्हर्टायझिंग मधून, ब्रोचर मधून आणि त्यांची जी रिटर्न पब्लिकेशन आहे त्यांच्यामधून. सो त्याला आपण नॉन पर्सनल वे असं म्हणतो, नॉन पर्सनल कम्युनिकेशन असं म्हणतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. सो इथे पर्सनल आणि नॉन पर्सनल प्रॉमिसेस लक्षात ठेवा. Then implicit service promise. Implicit service promises are service related cue other than explicit promises that lead to inference about what the service should and will be like. These quality cue are dominated by price and the tangible associated with the service. In general, higher the price and more impressive the tangible, the more of customer will expect from the services. For example, customer who stay at a Push hotel is likely to desire and expect the higher standard of service than from the hotel with less impressive facility. So explicit services promises means the customer expectation is depends on the tangible thing. Tangible, that means we can easily see, we can easily feel, we can easily touch, right? So implicit मध्ये काय सांगायचं आहे, तुम्हाला एखादी वस्तू, एखादी थिंग परचेस करायची आहेच, पण तुमचं एक्सपेक्टेशन त्या फक्त गुड्स वरती कॉन्सन्ट्रेशन नसतं. तुमचे एक्सपेक्टेशन काय आहेत? फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी गेलात, तर तिथे एंट्री केल्यानंतर तिथे जे असणारे एम्प्लॉईज आहेत त्यांनी डोर ओपन करून देणं, तुमचं वेलकम करणं, तुम्हाला सीट देणं, तुम्हाला बेसिक सुरुवातीच्या ज्या फॅसिलिटी आहेत ह्या प्रोव्हाइड करणं. दिस इज कॉल्ड इम्प्लिसिट सर्व्हिस प्रॉमिसेस. इज इट क्लिअर? Implicit service promises means here customer expect tangible associate or tangible services. Tangible मध्ये खूप मीनिंग आहे हा, हे लक्षात ठेवा, कारण इथे फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये tangible ह्या एका वर्ड वरून दिलेला आहे. But tangible thing means here customer expect more services regarding actual services. Actual service तर तुम्ही परचेस करतायच, पण त्याच्याबरोबर तुमचे मोर सर्व्हिसेस सुद्धा तुम्ही काय करताय? एक्सपेक्ट करताय. इज इट क्लिअर? Yes, ma'am. The word of mouth communication. एक मिनिट guys. The word of mouth communication. At times, word of mouth communication also influence customer expectation about the service. So personal and sometimes non-personal statement made by parties other than the organization convey to customer what the service will be like. Word of mouth tend to be very important in service that are difficult to evaluate before purchase and direct experience of them. So expert including customer report, friends and family are also word of mouth sources that can be affect the level of desire and expected services. So आता इथे काय सांगितलेलं आहे? वर्ड ऑफ माउथ कम्युनिकेशन, म्हणजे काही प्रोडक्टची पब्लिसिटी अशी होते त्याला वर्ड ऑफ माउथ म्हणतो आपण, वर्ड ऑफ माउथ कम्युनिकेशन.
मग असं बऱ्याच वेळी असतं बघा की अरे माझ्या फ्रेंडकडे ही वस्तू आहे ना, तर मला ही परचेस करायची आहे. मग त्या प्रोडक्टची ऍड ही कशामुळे झालेली आहे? वर्ड ऑफ माउथमुळे. आणि मग तुमची डिझायर लेवल ही इन्क्रीज झाली, तुमच्या एक्सपेक्टेशन ह्या इन्क्रीज झाल्या. आणि बऱ्याच वेळी असंही असतं की अरे माझ्या फ्रेंडकडे ही वस्तू आहे ना, त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं परचेस करायचंय. सो दिस इज ऑल्सो वर्ड ऑफ माउथ कम्युनिकेशन. लक्षात येत आहे? So word of mouth communication is depends on our family, our friend, our colleague, etc., etc. So word of mouth communication means provide information regarding product or services, and then we will purchase a product or our increase the desired level of services or increase the expectation of services. आणि मग तुमची कुठेतरी डिझायर लेवल इन्क्रीज होते, तुमच्या एक्सपेक्टेशन इन्क्रीज होतात, अँड देन वी परचेस सच अ टाइप्स ऑफ प्रोडक्ट. इज इट क्लिअर? लक्षात आलं का वर्ड ऑफ माउथ कम्युनिकेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Then past experience. The customer previous exposure to service is another factor affecting his expectation about the services. For instance, a customer compare each stay in the particular hotel with all previous stay in that hotel. He may also compare each stay with his experience in the other hotel. In such a case, he expect if not more the similar service standard. म्हणजे नेहमीच की आपला पास्ट एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो परचेसिंग पॉवर साठी. जर आपला पास्ट एक्सपिरियन्स गुड असेल तर आपण तेच टाइप्स ऑफ प्रोडक्ट परचेस करायला प्रेफर करतो. पास्ट एक्सपिरियन्स जर आपला निगेटिव्ह असेल, वी परचेस अनदर टाइप्स ऑफ प्रोडक्ट. लक्षात येत आहे? सो पास्ट एक्सपिरियन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर एक्सपेक्टेशन फॉर परचेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इज इट क्लिअर? पास्ट एक्सपिरियन्स. मग इथे हॉटेलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता तेव्हा जर तुम्ही सॅटिस्फाय असाल तर तुम्ही त्याच हॉटेलला प्रेफरन्स द्याल. तुम्ही एकदा व्हिजिट केलेली आहेत आणि तुम्ही तुमचं सॅटिस्फॅक्शन फुलफिल नाही झालं तर तुम्ही नेक्स्ट हॉटेलला इम्पॉर्टन्स द्याल. हॉटेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. अटेंडन्स फिलअप केली आहे का? Yes, ma'am. ma'am.